हाय हॅलो नमस्कार, मी अमृता. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर इथे मी आज माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार होते तुमच्यासोबत. तर 5 वाजले होते संध्याकाळचे आणि झोप वगैरे झाली होती दुपारची. मस्त अशी झाडू वगैरे मारून घेत होती. आता मुलांची पण झोप झाली, रुद्र समर्थाची पण. थोडं झोपलं दुपारचं तर बरं वाटतं, कारण सकाळी खूप लवकर उठावं लागतं. मुलांची स्कूल टिफिन वगैरे करायचे असतात त्यामुळे. तर झाडू वगैरे मारून झाला. आता भांडी वगैरे घासून घेत होती. थोडेच भांडे होते, जेवणाची ताटं वगैरे होते दुपारचे आणि मुलांचे टिफिन वगैरे होते घासण्यासाठी. मग परत नंतर आता घासले की जास्त भांडे पडत नाही नंतर. तर भांडे वगैरे घासून झाले आणि चहा ठेवत होती मी. सचिनचा पण टाईम झाला होता घरी यायचा ऑफिसवरून. समर्थाची चालली होती मध्ये लुडबुड, साखर दे म्हणून. चहा वगैरे ठेवून घेतला. आता फ्रेश वगैरे झाले, हातपाय तोंड धुतलं. रुद्र पण त्याचा आवरत होता. तर मस्त असं आवरून घेतलं. मुलांना पण दूध देऊन दिलं. मी पण चहा वगैरे घेतला. आणि इथं आता अभ्यास करत होते मुलं. आणि अभ्यास वगैरे करून झाल्यावरती वरती आले होते खेळायला. आधी अभ्यास वगैरे करून घेते त्यांचा आणि मगच त्यांना खेळायला पाठवते, कारण नंतर खूप कंटाळतात मग अभ्यास करण्यासाठी. मी पण थोडंसं वॉक घेतलं. म्हटलं परत काय टाईम भेटत नाही, वेळ होता म्हणून थोडंसं मग वॉक वगैरे घेऊन घेतलं. तर मस्त असं वातावरण झालं होतं. मस्त हिरवगार वातावरण झालं होतं म्हणून छोटा व्ह्यू घेतला एक. तर मी आज गोधड्या धुतल्या होत्या. ऊन पडलं होतं ना आज, म्हटलं 2 गोधड्या धुवून टाकावं, कारण पावसामुळे काही धुण्यात येत नाही गोधड्या. तर त्याच खाली घेऊन चालली होती मी, वाळल्या होत्या मस्त. तर मग खाली आली. आज किराणा भरायचा होता मला, त्यामुळे किराणाची लिस्ट करत होती. लिस्ट केली म्हणजे कसं सगळं व्यवस्थित आणता येतं. आणि महिन्याचा एकदा किराणा भरला की मग टेन्शन राहत नाही सारखं सारखं आणायचं. मग सचिन पण ऑफिसवरून आले होते आणि बाळ आलं तर शेजारचं, मस्त खेळत होतं त्यांच्यासोबत. तर आवरून वगैरे घेतला, चेंज वगैरे केला आणि निघालो किराणा भरण्यासाठी. तर किराणा भरताना काही शूट करता नाही आलं, किराणा भरायला पण उशीर झाला होता म्हणून मग बाहेरच जेवणासाठी आलो होतो. 10-10:30 वाजून गेले ते, म्हणून घरी नाही गेलो मग. तर जेवण वगैरे केलं मस्त असं आणि निघालो आता घरी जाण्यासाठी. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.